ची भूमी आणि या पेण विभागामध्ये वसलेलं हे खारेपाट विभाग म्हणजे वाशी विभाग आणि खारेपाट विभाग म्हटलं तरी नेहमी आगरी कोळ्यांची गावं असलेली आणि ज्याच्या माध्यमातून शेतकरी वर्ग असलेला हा पूर्ण प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो आणि याच खारेपाट विभागामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा सह्याद्री चषक 2022 पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवरांचं मी स्वागत करतो। आपण पाहताय सामना रंगतोय पिंट्याशेत प्रतिष्ठान हमरापूर विपक्ष सान्वी रायडर्स 11 कालीश्री या संघाने इथे मात्र प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। आमंत्रित केलंय ते म्हणजे पिंट्याशेत प्रतिष्ठान हमरापूर या संघाला। दोन खेळाडू मैदानावरती दाखल झालेत। आघाडीची जोडी मैदानावरती आहे मंदार धाडवे आणि त्याचबरोबर ते शैलेश पाटील मैदानावरती। पहिला चेंडू होता फक्त हलक्या हाताने दिशा दिली आणि एक चिकी शिंगळ एक चोरटी धाव मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते। एक अकाउंट क्रिएट केलं जाते आणि एक धावफलकावरती जोडली जाते। बिनबाद एक धावसंख्या पहिल्याच चेंडूवरती दाखल करतोय गोलंदाज आहे नामवंत गोलंदाज प्रतीक ठाकूर ज्याला आपण RPL मध्ये खेळताना पाहिलं होतं। डावखुरा हाताचा हा फलंदाज गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा त्याचं एक नामवंत उदाहरण पाहायला गेलं तर आपल्याला प्रतीक ठाकूरकडे पाहू। परंतु हमरापूर संघ हा कुठेही कमी नाहीये कारण या खेळाडून या संघामध्ये सुद्धा नामवंत प्रतिभावंत आणि प्रावीण्यपूर्ण खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे। डावखुरा फलंदाज ज्यावेळेला शैलेश पाटील ऑन द स्ट्राईक असेल तर त्याच्या समवेत असणार आहे डावखुरा गोलंदाज प्रतीक ठाकूर मॅन फ्रॉम कालीश्री। त्यासाठी व्यूव्हर रचना जर पाहिली तर लेग स्लिप मध्ये एक खेळाडू आहे एक लेग फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट पॉइंट लागले एक खेळाडू आहे मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू ऑन साइडला। हा चेंडू मोठा फटका बिग हिट करायचा होता। चेंडूच्या बॅटची कड घेतली जातोय। चेंडू लॉंग स्टॉप मधून सरळ सीमा रेषा पार फरार होतोय येते दणदणीत चौकार सह्याद्री चषक 2022 या ओव्हर मधला पहिला चौकार डीजे मास्टर स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद। पुन्हा एकदा तू शिवशंकर तू कैलासपती लंबोदर तू गणपती नतमस्तक तया चरणी ज्यानी केली स्वराज्य निर्मिती एकच तो राजा माझा शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती। पुन्हा एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण खऱ्या अर्थाने महाराजांचं नाव घ्यायचं आणि माती कपाली लावायचे हर हर महादेव म्हणायचं आणि कार्याला सुरुवात करावी अशी स्पर्धा सकाळी सुरुवात झाली। आणि काय स्पर्धेचं रूप आहे काय रूपाचा रंग आहे प्रत्येक खेळाडू आपल्या प्राणांची प्रतिष्ठा लावतोय। या सह्याद्री चषक आपल्या घरी जावा आपल्या गावात जावा यासाठी आतोनात प्रयत्न होत आहेत। धावफलकावरती धावा लागलेत 5। लोअर फुलटा चेंडू होता फक्त दिशा द्यायची होती परंतु चेंडू मात्र अलॉंग द बॉडीच्या बाहेर खूप फेकला गेला। लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता। हा पहिला चेंडू असेल जो चेंडू त्यांनी या षटकामधील आव्हांतर फेकतोय। पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती दुसऱ्या चेंडूवरची बॅटची कड घेऊन चौकार आणि तिसरी चेंडू आव्हांतर धावफलकावरती धावा 6 लागतात। यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता इथे मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅग आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार येतोय सह्याद्री चषक षटकार डीजे मास्टर। हा 28वा षटकार या खेळीतला आपल्याला पाहायला मिळतो आणि या खेळीतला पहिला षटकार असणार आहे। पुन्हा एकदा शॉर्ट पिच दिल्यावरती शॉर्ट टाइम पुल परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे। इथे मात्र अनिकेत पाटील ही संधी सोडणार नाही कारण संधीचं सोनं कसं करावं हे कालेश्री संघाला निश्चित माहिती आहे। पहिला दणका पहिला विकेट यावेळेस मात्र हमरापूर संघाचा मैदानाच्या बाहेर जोड का झटका जोर से लगा डीजे मास्टर। धन्यवाद डीजे मास्टर। खरं तर जिच्या सोनेरी कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब। खऱ्या अर्थानं जिजाऊ साहेबांनी असं म्हणतात की
जिजाऊ मासाहेब तुम्ही नसतात तर नसते दिसले शिवराय आणि नसते घडले शंभूराजे. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले आमचे माऊले. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते पाहिले आमचे आज या विजयाचे सोयले. खरं तर जिच्या सोनेरी कुशीमधून हा देखना सूर्य स्वराज्य सूर्य जन्माला आला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याचबरोबर जिजाऊ आई साहेबांना सुद्धा आमचा मानाचा मुजरा असेल. आणि या विकेटच्या पतनानंतर आपण धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धावा लागल्यात मात्र 12 धावसंख्येवरती एक मोहरा बाद होते, तंबूच्या आश्रयाला जाते आणि त्याच्या जागेवरती नवीन मोहरा मैदानावरती येतोय. नाव आहे अविनाश बिरवाडकर. बघूया, कर नाव आलेलं आहे. प्रत्येक तेंडुलकरांच्या नावामध्ये कर आहे, प्रत्येक नामवंत खेळाडूंमध्ये कर आहे, परंतु याच्याकडे कर आहे का हे नक्की पाहूया आपण. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं. चेंडू व्ही शेप मध्ये येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र ऋत्विक चेंडूला पकडतोय आणि पहिल्याच चेंडूवरती अविनाश निर्वाडकर या खेळाडूचा खेळ इथेच संपतोय. जातोय मैदानाच्या बाहेर, संधी येतोय डीजे मास्टरला. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या. यस यस, धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. मातीच्या कणाकणावरती, इतिहासाच्या प्रत्येक पानावरती आणि माणसाच्या मनामनावरती कोरलेलं राजा म्हणजे कोण असेल तो छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच महाराजांचं पुन्हा एकदा गाणं सह्याद्रीच्या या चषकामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकता आपण धावफलकावरती 2 विकेटच्या पतनानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. ते म्हणजे 13 धावसंख्या धावफलकावरती आहे, 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. हमरापूर संघाला इथे मात्र संयमी खेळी करावी लागेल, कारण डावपुरा गोलंदाज ज्याला आम्ही नेहमीच क्रिकेटचा यावेळेस मात्र मैदानावरती त्याला नेहमीच आम्ही विकेट टेकर गोलंदाज म्हणून समजतो आणि अनेक फलंदाजांचा कर्दन काल आहे तो मैदानावरती आहे, सांभाळून खेळावं लागेल. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली, आपलातून फटका, नयन रम्य नेत्रदीप फटका होता. चेंडू सीमारेषेजवळ जातोय, एक खेळाडू मैदानात त्याच्या पाठी जातोय. बघा इथे मात्र आम्हाला नक्कीच सौरभ घरात दिसतोय जो एक विकलांग खेळाडू आहे, परंतु आपलातून खेळाडू आहे. शो मस्ट गो ऑन असं म्हटलं जातं. षटकाची समाप्ती नक्कीच आलेली आपल्याला पाहायला मिळते. हनुमान नाईक साहेबांच्या माध्यमातून एक षटक फेकलं गेलं, प्रतीक ठाकूरचं आपलातून षटक होतं. खऱ्या अर्थानं 2 विकेट, महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिलेले आहेत. ज्या कामगिरीसाठी त्याला इथे मात्र प्राचारण केलं होतं, पहिलं षटक त्याला फेकण्यासाठी आमंत्रित केलं होतं, ते मात्र आपली भूमिका तो चोखपणे बजावून मात्र तो मात्र मैदानावरून मात्र रजा घेतोय. पाहू शकते धावफलकावरती धावा लागल्यात. यावेळेस मात्र 14 आणि 14 धावसंख्येवरती 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला आहेत. स्वर्गीय प्रमोददादा पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान या संघाचं पाहिलं तर स्वर्गीय पिंट्या शेठ प्रतिष्ठान हमरापूर हा संघ म्हटला तर एक मोठं भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आयोजन करणारा हा संघ आहे. खऱ्या अर्थ उत्कृष्ट आणि नामवंत खेळाडू त्यांच्या संघामध्ये सुद्धा खेळतात आणि त्याहून बहारदार त्यांचा नक्कीच आपल्याला आयोजनही पाहायला मिळतो. परंतु आज मात्र या आयोजनामध्ये आपल्याला जर टिकून खेळायचं असेल तर प्रथमतः संयमताची खेळी करावी लागेल. नंतरच्या षटकांमध्ये मात्र तुम्हाला प्रहार करावा लागतील, कारण खेळ नेहमीच क्रिकेट असा मन आणि मनगटाचा खेळ म्हटला जातो की जिथे मनाची बौद्धिक क्षमता सुद्धा वापरावी लागते आणि वेळ आली तर ताकदीचाही वापर करावा लागतो. परंतु यावेळेस मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्यासाठी मात्र दोन्ही फलंदाज तयार होतील. दिव एंडकडून यावेळेला नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. नाव आहे तो म्हणजेच सुमित ठाकूर, ज्याला छोटा निकित ठाकूर, ज्याला आम्ही छोटा रिचार्ज बडा धमाका असं समजतो. काळीश्री संघाकडून नेहमीच चांगलं प्रतिनिधित्व करतो. यावेळेस मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेले आहे आणि व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची थोडी फैलावली जाते. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर डीप मध्ये लॉंगांच्या क्षेत्रामध्ये प्रतीक ठाकूरला ठेवण्यात आलेला आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला अनिकेत पाटील सुद्धा आहे यावेळेस मैदानावरती. तर मात्र त्याच्या ऑफ साईडला मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. आपण बघतो फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटमध्ये आपल्याला गणेश ठाकूरला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिड ऑफमध्ये आहे आणि एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक. अशी क्षेत्ररक्षकांची व्यूह रचना फलंदाजासाठी. हो, चांगला चेंडू मात्र टॅप केलाय.
फक्त सन्मान दिला चेंडूला आणि एक धाव धावफलकावरती दिली. आणि क्रिकेट हा नेहमी संयमाचा खेळ क्रिकेट म्हटलं जातं, जिथं संयमता बाळगावी लागते आणि नंतर मात्र आक्रमकता दाखवावी लागते. परंतु इथं मात्र संयमता पाहायला मिळाली. एक धाव धावफलकावरती येतोय, धावफलकावरती धावा लागल्या त्यावेळेस मात्र 15. निकित ठाकूर यावेळेस मात्र सज्ज असेल. आपलातून चेंडू होता, चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पाहूया चेंडू होतोय सीमारेषा पार. सह्याद्री चषक 2022 मधला येतोय अजून एक दणदणीत षटकार. डीजे मास्टर. लाल मातीचा छावा तू, मर्द दिलांचा राजा तू, जीव लावून मरदार कसा सोडून गेलास तू, शेका पक्षाची शान तू, लाल झेंड्याचा मान तू, जन्म येर पुन्हा आता, पिंट्या दादा आमचा प्राण धन्यवाद तू. धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर या गाण्याने खरंच आम्हाला सुद्धा थोडंसं शांत केलं, कारण स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील यांची आठवण करून देणारं गाणं होतं. ओके सर, दुःखाचं गाणं आहे आणि विनंती असेल नक्कीच पिंट्या शेठ पाटील यांच्या आज विनम्र जयंती आहे, त्यांना सुद्धा आम्ही नक्की आठवण करू, साहेबांविषयी जरूर म्हणू. परंतु प्रथम तर जाऊया मैदानावरती. यस, रिव्हर्स फटका अटेंड केला जातोय, परंतु या टॅपसाठी मात्र टॅप आखलं गेलं होतं, झालं आखलं गेलं होतं. माहिती होतं हा फलंदाज आपल्यातून आहे, अशा फटके नेहमी खेळतो आणि या फलंदाजाकडे ताकद आहे, मनगटी प्रहार करण्याची ताकद आहे. खऱ्या अर्थानं त्यासाठीच हा क्षेत्ररक्षक राखला होता. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने ते चेंडू अडवलं, फेकीपर्यंत एक धाव धावफलकावरती आली, ती ही स्कोरवरती ॲड केली जाईल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलं जातोय, परंतु यावेळेस मात्र थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच निकित ठाकूरचा चेंडू म्हटलं तर फसवे चेंडू फेकणारा हा गोलंदाज आहे. खरं तर तो कट्टर गोलंदाज म्हणून त्याला ओळखला जातो. नक्कीच आपल्याला खेळपट्टीच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या दोन्ही दिशेने चेंडूला वलय देण्याचं काम तो नेहमी करत असतो. ही मनगटाची ताकद आहे त्या दोन बोटांमध्ये, तो फेकत असतो. परंतु फलंदाज मात्र त्याहून चांगले कोड आहेत. यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून समजलं जातं आणि फक्त हलक्या हाताने मात्र खेळून काढलं, कारण त्याला माहिती होतं की या चेंडूवरती मोठा फटका घेणं तर साजेसं होऊ शकणार नाहीये, ती ताकद झोकावी लागेल. परंतु हा फसवा चेंडू मात्र फसवून जातोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आपण बघतोय. हॅलो, 2 चेंडू मात्र निर्धाव चेंडू सांगता होतोय. मैदानावरती आहे आपल्याला मंदार धाडवे, त्याचबरोबर ती नवीन फलंदाज गीतेश लोळगेला पाहतोय आपण आणि येस मंदार धाडवेला पाहतोय आपण आणि बॅक टू बॅक 3 चेंडू इथं मात्र निर्धाव फेकी करतोय. एक गोलंदाजाचं बघा, गोलंदाजी धावफलकावरती धावा लागल्या त्यावेळेस 22, बॅक टू बॅक 3. येस, 22 धावसंख्येवरती 2 मोहरे बाद झालेले आहेत. म्हणजे आपल्याला पाहिलं तर ट्रिपल दुरी यावेळेलाच मात्र लागलेली आहे. येस, 2 ओव्हरमध्ये 22 धावा आणि 2 विकेट गेलेले आहे. म्हणजे आपल्याला सर्वकडे 2 ही आकडा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आज खरं तर सह्याद्री चषक 2022 तुम्ही अनुभवताय. खरं तर सह्याद्री चषक म्हटलं तर तुम्हाला समीर दादांची आठवण येईल, समीर दादांवरचे चाहते, समीर दादांचं प्रेम आज मैदानावरती तुम्हाला खेचून येईल. 4 दिवसांची शृंखला आपल्याला पाहायला मिळेल. रविवारी तर तुंबल युद्ध इथं गर्दी पाहायला मिळणारच आहे. परंतु दादा तुम्हाला सांगू इच्छितो, समीर दादांचं अनेक कार्य आहे, परंतु आमच्या स्मरणात राहतील असे कार्य खूप काही आहेत. आताच आम्ही दादांबरोबर मगाशी गेलो होतो, ज्या वेळेला आम्ही शिवस्मारकाजवळ गेलो, वडावच्या इथे तो बांधलेला आहे. दादांनी तो शिवस्मारक बांधल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला हे आम्हाला माहिती नाही, पण आमच्या आयुष्यामध्ये जरूर बदल झालं. कारण त्या मुख्य रस्त्यावरून आम्हाला यायचा असतो आणि जेव्हापासून दादांनी ते शिवस्मारक बांधलेलं आहे ना, तेव्हापासून आम्ही जात येत असताना त्या म्हणजे ज्या वेळेला आम्ही घरातून निघतो आणि मुख्य रस्त्याकडून जातो त्यावेळेला त्या शिवस्मारकाकडे बघतो, दर्शन करतो, तदनंतर आम्ही पुढे जातो. येस, आणि वढाव गावाला सुद्धा शोभा आली आणि म्हणतात आमच्या आयुष्यामध्ये जरूर बदल झाला. कारण आम्ही ज्या वेळेला तालुक्याच्या ठिकाणी जातो त्यावेळेला महाराजांचं दर्शनच घेतो आणि निश्चित जातो. तदनंतर आम्हाला कबड्डीच्या स्पर्धेच्या निमित्ताने दादानी प्रत्येकाला शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली होती. तीही आमची भेट मात्र आमच्या अजूनही मंदिरामध्ये आहे. तेही आमचं एक भाग्य आहे की महाराजांना आम्ही स्मरण करून पुढे जातो. खरं तर सह्याद्री चषक खऱ्या अर्थानं याच सगळ्या प्रतिष्ठाना उजाला देणार हा आहे. म्हणून तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्याच्या थाई स्थिर आहे
आहे आणि ते म्हणतो आपण कुशल नेतृत्व आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्यासाठी ठीक आहे ते म्हणजेच आमचे आदरणीय समीरदादा म्हात्रे. पाहूया पुन्हा एकदा मैदानावरती वळूया. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आपण पाहू शकताय की स्वर्गीय प्रमोददादा पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान हमरापूर संघ इथे प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. टॉस हारल्यानंतर मात्र त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि 2 षटकांच्या अंती मात्र 22 धावसंख्या धावफलकावरती आहेत. 2 गडे यावेळेस मैदानाच्या बाहेर आहेत. तिसरा गोलंदाजी मार्कवर होतोय, स्टेज एंड कडून घेऊन येतोय. नाव आहे गोलंदाजाचं अनिकेत पाटील. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. काळेश्री संघाकडून नेहमीच चांगलं प्रतिनिधित्व करतोय. आज विचार केला आपण तर त्या हमरापूरच्या मैदानावरती सुद्धा वरेडी संघाने आयोजित केलेल्या सामन्यामध्ये या खेळाडूंनी सुद्धा खूप चांगली खेळी केली होती. प्रथम क्रमांक जरूर पटकावला होता, परंतु आज मात्र तो गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे. तर आपण पाहतोय आपण यावेळेला स्ट्रायकिंग एंडला गीतेश लोलगे हा खेळाडू मैदानावरती आहे. एक चांगला खेळ मैदानावरती होईल, कारण जसं जसं वेळ होत जाईल तसं तसं मात्र चेंडू अलगदरित्या बॅटवर येऊ लागेल, कारण या मैदानाची ही एक वेगळीच ओळख आहे आणि ती ओळख मात्र फलंदाजांना भारी पडेल. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू होता, पट्ट्यामध्ये आला होता आणि फेकून दिलाय तो, म्हणजेच लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्हचा फटका, येतोय चौकार. डीजे मास्टर यस, धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र संयमाचा बाण फुटलेला आहे. प्रथमतः संयम बाळगलं, परंतु आता आक्रमकता दाखवतोय आणि गीतेश लोलगेच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने आमच्या हनुमान नाईकांचं एक वेगळी शैली आहे. ज्यावेळेला ते इन ॲक्शन बघा खूप चांगली आहे, तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आणि आमचे निश्चित आपल्याला पाहतोय पण यूट्यूब फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट केलं जातोय आणि गोल्डन डीजे सुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य देत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका घ्यायचा होता, परंतु राज मात्र यस डीप लॉंग ऑफ मध्ये होता आणि इथे मात्र हा झेल पकडला जाईल. खेळ संपतो यावेळेला गीतेश लोलगेचा, जाईल मैदानाच्या बाहेर. डीजे मास्टर शिवरायां उघडी मर्दांनी माघारी हटायचा नाही, नूर छातीत भरलेला तुटायचा नाही, रूपा पठाण्याचा मराठी पाण्याचा लेहून टेचात बोल 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 बोल. धन्यवाद डीजे मास्टर. असे जगावे छाताड्यावर आव्हानाचे लावून अत्तर, नजरेमध्ये रोखुनी नजर, आयुष्यालाही द्यावे उत्तर. खऱ्या अर्थानं अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, परंतु या अडचणीवर मात कसं करायचं हे मात्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. कारण आज पाहतो आपण सह्याद्री चषकच्या माध्यमातून हे प्रत्येकाचं गाणं, खऱ्या अर्थानं सह्याद्रीचं गाणं आपल्याला ऐकायला मिळतोय. इथे मात्र पाहतोय आपण धावफलकावरती जातोय, धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 26. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. यावेळेस मात्र कार्पेट शॉटच्या शायाने चेंडू फेकून दिलाय. बघूया मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता आणि खूप चांगला क्रिकेट संयम पुन्हा एकदा दाखवला जातोय. एकदा धावफलकावरती आली, परंतु हमरापूर यावेळेस मात्र स्वर्गीय पिंट्या शेठ प्रतिष्ठान हमरापूर या संघाला मोठी धावसंख्या जमवावी लागेल, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ सुद्धा खूप खोळात त्याचे फलंदाजी आहे हे मात्र मानावं लागेल. परंतु येणाऱ्या षटकांमध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. मात्र यावेळेस फटका, चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय दणदणीत षटकार. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, आवडत्या फ्लॉटमध्ये डिलिव्हर केला आणि अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही फलंदाजाला केली तर फलंदाज मात्र सोडणार नाहीये, कारण नामवंत फलंदाज यावेळेला मैदानावरती आहे, नाव आहे मंदार धाडवे. हा यावेळेचा मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळला जातोय. कार्पेट साईडच्या निशाण चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू जोपर्यंत येईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची मुभा मैदानावरती होती आणि ती मैदानावरची मुभा मात्र त्यांनी घेतली आणि इथे मात्र खूप चांगला संयम दोघांमध्ये पाहायला मिळतोय. हरणीच्या वेगाने यावेळेस मात्र दोन्ही फलंदाज धावतात. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहू शकताय हनुमान नाईकचं एक आगली वेगळी एक शैली आपल्याला पाहायला मिळतोय, जे आता सध्या
सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अनिकेत यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल तोसाठी मंदारसाठी. यावेळेचा फटका मात्र थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. राज मात्र ही संधी सोडणार नाहीये आणि इथे मात्र झेल पकडलाय राजने आणि खेळ संपलाय. यावेळेस मंदार धाडवेचा मैदानाच्या बाहेर चांगली खेळी करत मात्र तो हताश आणि निराश पद्धतीने मैदानाच्या बाहेर येतोय. डीजे मास्टर. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. अहो रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता. धन्यवाद डीजे. यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होतोय प्रांजल तपस्या वडखल विपक्ष गावदेवी 11 वरेडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने हे इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, प्रांजल तपस्या वडखल विपक्ष गावदेवी 11 वरेडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस, धावफलकावरती सध्या धावा लागल्यात आपल्याला पाहतोय आपण. 35 धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अनिकेत पाटीलचा हा ओव्हर षटक संपलेला आहे. आपण पाहू शकता ॲनालिसिस जर पाहिलं, प्रतीक ठाकूरने पहिलं षटक फेकलं होतं, 14 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. तदनंतर निकित ठाकूर आला होता. निकित ठाकूरने सुद्धा एक षटक फेकलं, 8 धावा खर्च केले. तदनंतर अनिकेत पाटीलने सुद्धा एक विकेट टेकर गोलंदाजी केली म्हणावी लागेल. 13 धावसंख्या खर्च करत 2 मोहरे बाद केलेले आहेत. यावेळेस मात्र 4 मोहरे मैदानाच्या बाहेर आहेत आणि यावेळेस मात्र 6व्या क्रमांकावरती खेळायला आला जितेश पाटील मैदानावरच्या आतमध्ये आलाय. एक येस, स्ट्राईकला आपण पाहतोय नितेश लोलगे हा खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने तो 4थ्या-5व्या क्रमांकावरती आला होता. खऱ्या अर्थाने त्याला अजूनपर्यंत संधी मिळाली नाहीये. मंदा धाडवे हा खेळ सावरण्याचा प्रयत्न केला होता. हो, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु चेंडू मात्र खूप खोलात टाकला होता. कारण आपण मगाशी म्हटलं होतं, सरांनी मगाशी नक्कीच म्हटलं होतं अमित सरांनी, की जे कमी उंचीचे खेळाडू असतात ना ते भेदक खेळाडू असतात. म्हणून त्यांना म्हणतो आपण की उंची लहान पण कीर्ती महान, असे खेळाडू मात्र आपल्या कालीश्री संघामध्ये पाहते. परंतु यावेळेस मात्र सज्ज असेल फलंदाज. हो, समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय दणदणीत षटकार. डीजे मास्टर. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता. आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेटपटू हॅलो, झाले धन्यवाद. महान आता. धन्यवाद डीजे. महाराष्ट्र आरोग्य सेवा कर्मचारी संघटक नितीन म्हात्रे वडाव यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपल्या या क्रीडा नगरीत सह्याद्री चषक 2022 मध्ये नितीन म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. नितीन म्हात्रे साहेब, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. येस, यावेळेस मात्र बॅक चिकट आणि इथे मात्र झेलबाद होते. संधी देतोय डीजे मास्टरला. देऊल तमतमतई गाईचा देऊल तमतमतई देऊली तमतमतय गमावले देऊली तमतमतय. धन्यवाद डीजे. सुनील मारुती म्हात्रे, नितीन म्हात्रेंचे ज्येष्ठ बंधू, आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. वसंत म्हात्रे शिवसैनिक, वसंत शांताराम म्हात्रे, आपण सुद्धा क्रीडा रसिकामध्ये आहात. आपण सुद्धा, आपल्या सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद डीजे. येस, धन्यवाद सर. बघू शकता आपण मैदानाच्या बाहेर 6वी विकेट मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. 7व्या क्रमांकावरती मुन्ना पटेल नवीन फलंदाज दाखल झालेला आहे मैदानावरती. यावेळचा हा चेंडू खोलात टाकलेला चेंडू होता आणि चेंडू फेकून देते तो म्हणजेच लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत षटकार. सह्याद्री चषक 2022 मधला येतोय मुन्ना पटेलच्या बॅट मधून षटकार. डीजे मास्टर. आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो. आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो. गुडघे टेकून शॉट मारतो. साऱ्यांची वाट लावतो. येस, धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित गल्लीतला खेळ आता आपण दिल्लीपर्यंत गेलेला आहे. तो आहे क्रिकेट आणि तो आज मात्र अनुभवतोय. मुन्ना पटेलच्या बॅटमधून षटकार आलाय. A1 ब्रँडेड षटकार आपण पाहिलं होतं. खूप चांगला चेंडू होता, परंतु या खोळ्यात चेंडूला मात्र त्याने डिलिव्हर केलं ते म्हणजेच लॉंग ऑफ मध्ये आणि खूप चांगला एक षटकार पाहायला मिळाला.
हो यावेळेस मात्र पुढील चेंडू होता कार्पेट शॉटचा ढकलून दिलाय. आपण बघतो आउट ड्राईव्हचा फटका होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र प्रयत्नात राहिला आणि इथे मात्र गडी होतोय, बाद जातोय तो म्हणजेच तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर. तरच उद्या गोटा बरोबर आहे. तर पाहू शकता आपण इथे मात्र विकेट गेलेली आहे. धावफलकावरती धावा लागल्यात. तब्बल 48 धावसंख्या, एक मोठी धावसंख्या म्हणता म्हणता पार केलेली आहे. ओ आपलातून फटका होता, पिंडू बॅट मध्ये आलाय, परंतु त्याही आपलातून क्षेत्ररक्षण, क्लास ऑफ क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट दर्जा मात्र इथे पाहायला मिळाला. परंतु येस इथे मात्र झेळबाद होतोय आणि खेळ संपतोय तो म्हणजे नवीन खेळाडूचा. परंतु धावफलकावरती धावा लागल्यात 49. विजयासाठी येणाऱ्या 4 षटकांमध्ये 50 धावांची तब्बल खेळी करावी लागेल कालीश्री संघाला. बघूया येणाऱ्या 4 षटकांमध्ये 50 धावांचं मात्र आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान इथे मात्र संवर्धन करतोय का, किंवा 4 षटकांमध्ये मात्र आपल्या संघाला 50 धावांची खेळी करून विजयी संपादन करून देते का कालीश्री संघ. पाहूया. खेळाची घडामोडी पाहण्यासाठी पुन्हा एकदा मी अमित सर यांना विनंती करतो की प्लीज कंटिन्यू. हॅलो, चला वडखल वरेडी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वडखल संघाचे कर्णधार आणि वरेडी संघाचे कर्णधार आपण दोन्ही कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वर्गीय पिंट्या दादा पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही कर्णधारांना लगेच यायचं आहे. तर वडखल संघाचे कर्णधार आलेले आहेत. वरेडी संघाचे कर्णधार आपण लगेच यायचं आहे. वरेडी संघ 48 धावा झाले, 49 धावांचं लक्ष आहे. चला वडखल संघाचे कॅप्टन माझ्यासाठी इथं आलेले आहेत. वरेडी संघाचे कॅप्टन आपण कुठे असाल तर लगेच यायचं आहे. वरेडी संघ वरेडी संघ कुठे आहे. वरेडी संघाचे कर्णधार चला लगेच यायचं आहे. आलत काय? हा चालेल, या लवकर या. आणि मी टॉस बॉक्स मध्ये विनंती करतोय माझे ग्रामपंचायत सदस्य आणि दुर्गसेवक नितीन म्हात्रेला विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला नितीन म्हात्रे दुर्गसेवक, वडाव गावातील दुर्गसेवक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वडखल विपक्ष वरेडी. वडखल संघाचे कर्णधार आलेले आहेत. कर्णधार सिद्धांत म्हात्रे आणि वरेडी संघाचे सुद्धा इथं कर्णधार आलेले आहेत. सिद्धांत म्हात्रे आणि माझे जोडीला गेले कोळी, काय ना, हा करण कोळी. प्रथम कॉल कोण करते? सिद्धार्थ म्हात्रे कॉल करते. आमचे नितीन म्हात्रे वरेडी संघानं नाणेफेक जिंकलेले आहे. वडखल संघ आपल्या समोर आहे. किती आपण प्रथम काय घेणार आहात हा चालेल. धन्यवाद दोघांनाही. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा ओव्हर 4 षटकांचा सामना राहील. नितीन म्हात्रे आपण इथं थांबायचं थोडंसं. आपण दुर्गसेवक आहात
आणि सह्याद्री चषक 2022चे भव्य दिव्य आयोजन आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आहात आणि दुर्गसेवक. सह्याद्री नाव म्हटलं की छाती मोठ्या अभिमाने फुलली जाते. तर या आयोजनबद्दल आपलं काय मत असेल? खूप खूप चांगलं बोललास तरी चालेल. बोल बोल बोल. खूप चांगलं आयोजन आहे समीर दादांच्या मार्फत. धन्यवाद नितीन म्हात्रे, आपण इथं आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आमचं मंडळ सतशा ऋणी आहे. कॉमेंट्री बॉक्स अमित सर. हॅलो. तत्पूर्वी बघा सर, खूप जणांच्या शुभेच्छा सुद्धा येत आहेत. आदित्य भोईर, राजेश भोईर यांनी सुद्धा मला मेसेज केलेला आहे की आमच्या सुद्धा दादा शुभेच्छा दे. आणि नक्कीच आपल्या सुद्धा सर्वांच्या शुभेच्छा आहेत. बघा आपण पाहतोय, आपण सर्वांचं स्टॉल सुद्धा लागलेले आहेत. त्या सर्वांच्या शुभेच्छा देऊन सामन्याला सुरुवात करूया. सर प्लीज कंटिन्यू. धन्यवाद शिवाजी मात्रे. तो चलते मैदान के अंदर इस बार इस पहली गेंद है, जोरदार हिट सामने, बाउंड्री की संभावना नहीं हो सकता, फील्डर मौजूद है वहां और एक ही सिंगल मिलेगा. पहला रन लिया बल्लेबाज निखिल ठाकुर ने. पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है. जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो, वो आपके लिए हमेशा बहुत ही महत्वपूर्ण होता है. उसी तरह रनों का सिलसिला जारी हुआ और पहले रन के साथ अनवी सानवी राइडर्स 11 कालेश्री टीम का खाता ओपन स्कोर 1 के घर में. कालेश्री बोले तो संगीत का भंडार है, संगीत कलाकार उनके गांव में बहुत है और उनके गांव की पुराने टीम अकादमी कालेश्री. और जब भी संगीत का क्षेत्र आता है तो हमारे आदरणीय डायरेक्टर आत्माराम ठाकुर साहब इस दुनिया में नहीं है, लेकिन क्या काम, क्या उनका आवाज, साहब जी को हम नमन करते हैं. वैसे हमारे एक संगीतकार जबरदस्त बुआ, भजनी बुआ, निवृत्ति बुआ ठाकुर. दूसरी गेंद, लेकिन ये गेंद थोड़ी सी इस बार वाइड जरूर होंगी मेरे हिसाब से. हनुमान नायक जी ने अपने दोनों पंख खुले कर दिया, इशारा किया कि वाइड गेंद तो अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर 2 के. एक बार देखिए एक्शन हनुमान नायक की, बहुत भारी. जैसे मोर अपना पंख फैलते उसी तरह अंपायर ने भी पंख फैला दिया. तो इस बीच स्कोर 2 के घर में. दूसरी गेंद मुन्ना पटेल और ये लॉब की हवा में फील्डर मौजूद है. कैच कौन पकड़ेगा? मंदार ने इस बार जैसे ही जज किया लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के ऊपर और पहला झटका प्रतीक ठाकुर मेरे हिसाब से 0 रन बना के बैक टू द डगआउट. कालेश्री टीम का स्कोर है 1-2, 1 विकेट के नुकसान पे. आज स्वर्गीय प्रमोद दादा पिंटा सेठ पाटिल इनकी जयंती है तो उन्हें हम विनम्र अभिवादन कर रहे हैं. अब देखिए इस बार हमारे इस स्क्रीन के ऊपर हमारे फॉर्चून इवेंट के जो मेन ऑपरेटर है कृष्णा मात्र दिखा रहे हैं, तो उनको हम उस जयंती के तौर के ऊपर विनम्र अभिवादन करते हैं कि आप दुनिया से गए हैं, लेकिन हम ये कह रहे हैं आप दुनिया के अंदर ही है, बस हमें दिख नहीं रहे. सर्वश्रेष्ठ नेता और अच्छे खिलाड़ी. और एक बार फिर से हुक करने गए थे, लेकिन इस बार शॉट पॉइंट के ऊपर कैच को लपक लिया है. बल्लेबाज गए कि अनिकेत और जल्दी वापस चले गए. कहते हैं ना कई बार हम डॉक्टर के पास चले जाते, डॉक्टर पेशेंट को तुरंत डिस्चार्ज देते. वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम कर देता ठोक. जाने मेरी जाने. बल्लेबाज बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में प्रतीक ठाकुर, उसके बाद अनिकेत और 4 नंबर के ऊपर बल्लेबाज पहुंचे 27 नंबर की जर्सी पहन के विनीत मात्रे. पहले गेंदबाज सक्सेसफुल साबित होने जा रहे हैं. पहला मैंडेटरी पावर प्ले है, 49 रनों का टारगेट रखा है इस बार देखा जाए तो कालेश्री के सामने. मुन्ना पटेल को 2 सफलता मिली है. हैट्रिक की गेंद है मुन्ना पटेल की और सामना करने के लिए विनीत मात्रे तैयार है कि हैट्रिक संपादन करेंगे इस बार सह्याद्री ट्रॉफी 2022 के लिए. और ये इस बार थोड़ी सी दिशा इन भट्ट की गेंद ऑफ स्टंप के बाहर. अंपायर हनुमान जी नाइक एक बार फिर से
वाइड घोषित कर रही है इस गेंद को। ये गेंद दोबारा डालना पड़ेगा। स्कोर 3 के घर में पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी बाहर है, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर। एक पॉइंट शॉट, कवर शॉट, एक्स्ट्रा कवर और एक 5 स्लिप है। ऑन साइड के ऊपर एक शॉट फाइन लेके, शॉट स्क्वायर लेके और मिड ऑन है दायरे के अंदर। और इस बार यहां एक बार फिर से गेंद खराब ही गेंदबाजी चल रही है, दिशाहीन भटकी गेंदबाजी। हनुमान नायक ने एक बार फिर से वाइड घोषित किया तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 4 के घर में। कोई अंपायर के साथ दबाव डालने की जरूरत नहीं, कोई बहस करने की जरूरत नहीं, ध्यान में रखिए। तक्के के साथ इस बार हमारे पुरस्कर्ते समीर दादा म्हात्रे साहब और उनके सभी साथीदार, उनके दोस्त मौजूद है इस मंच के ऊपर। और शानदार इस बार हुक कर दिया है, गेंद चली गई डीप फाइन लेग बाउंड्री को चीरती हुई सीमा रेखा का दर्शन लेने के लिए खूबसूरत चौवा। हाँ बिल्कुल, स्कोर 8 के घर में। शानदार ये पहली बाउंड्री देखने को मिल चुकी विनीत म्हात्रे के बल्ले से। सह्याद्री ट्रॉफी का ये खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन टकटकी के साथ लोग देख रहे। नेक्स्ट मैच है इस बार वड़खल बनाम वरेडी के बीच, सेकंड राउंड का फर्स्ट मुकाबला। स्कोर 8 के घर में। लोअर फुल टॉस गेंद, इस बार बेहतरीन शॉट, गैप ढूंढी हुई है। मिड ऑफ फील्डर इस बार गेंद के पीछे दौड़ने की कोशिश कर रहा था, लेकिन गेंद ने अंत में रास्ता नाप लिया 4 रन के लिए। और इस बाउंड्री के बदौलत यहां देखा जाए तो अनवी सानवी राइडर्स 11 कालेश्री टीम का स्कोर पहुंच चुका है 12 के घर में। इस वाशी विभाग की एक जबरदस्त टीम है, अच्छा क्रिकेट खेल रही है, मेहमान आए हैं इस बार देखा जाए वाशी विभाग में, लेकिन बढ़िया बल्लेबाजी विनीत म्हात्रे की। और एक बार इस बार गैप में जरूर, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, लॉन्ग ऑफ खिलाड़ी जिन्होंने गेंद को उठाया तब तक के लिए एक सिंगल मिलेगा। ओवर की समाप्ति हो चुकी है, तो पहले ओवर की समाप्ति के बाद यह अनवी सानवी राइडर्स 11 कालेश्री टीम का टोटल स्कोर पहुंचा है 13 के घर में, 2 विकेट के नुकसान पे। तो आने वाले 18 गेंदे शेष है और यह जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से कृष्णा भाई, 30 भाई। छत्तीस। अच्छा है तुम्हारा गणित, अच्छा है। 36 गणित और इंग्लिश बोले तो पहले बहुत कच्चा हमारा। स्कूल में जाते समय वो गणित और इंग्लिश के टीचर आते थे सुभाष म्हात्रे सर, तो बहुत मुझे परेशानी हो जाती, मुझे कुछ समझ में नहीं आता था। 12वीं कक्षा में हम पढ़ रहे थे, मैं स्कूल से फटाक से बाहर निकलता, राठौर सर हमेशा मुझे कहते म्हात्रे नो कमेंट, हम उनका सुनते नहीं। एक बार हम वांगनी में गए थे कमेंट्री करने के लिए, अंग्रेजी में मुझे सवाल पूछा गया, मेरी फट गई पूरी, आंसर ही नहीं मेरे पास था। तो मैंने उनको कह दिया मैं हिंदी जानता हूं, तो उसने सर आपने इतनी बेहतरीन कमेंट्री करे तो अंग्रेजी थोड़ी सीखो, जरूर बोलो कोशिश करेंगे। लेकिन हमें गम नहीं है, अंग्रेजी को मराठी की तरह आती थी। म्हात्रे साहब यहाँ मौजूद है, 4 दिन छुट्टी, जो काम सुई से होता है वो तलवार से नहीं होता है, सुई वाले मौजूद है यहाँ। विनायक गवान करने बल्लेबाज इस बार देखिए कट करने गए थे, तेजी के साथ इस गेंद को फेंका था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। 17 गेंदें जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। सुदर्शन म्हात्रे इस बार मेन अंपायर की भूमिका निभाते हुए और हनुमान नायक जी इस बार स्क्वायर लेग अंपायर की ड्यूटी निभाते हुए। वाशी विभाग मैंने शुरू में कह दिया क्रिकेट की पंडर, ये दोनों खेल चलते, कबड्डी और क्रिकेट। कबड्डी भी बताता हूं क्या है। और हवा में लॉब किया है, फील्डर कोई मौजूद नहीं है, लेकिन क्या इस बार स्क्वायर लेग खिलाड़ी गेंद के पीछे कैच ड्रॉप, और ये दूसरा रनर का मौका यहां बन सकता है कि अंपायर साहब, लेकिन इस बार देखा जाए तीसरे अंपायर की मांग की, यानी कि फॉर्चून इवेंट के पास अंपायर हनुमान नायक आए हुए हैं। बहुत डेंजर हो जाता है आजकल के, रिस्क कोई अंपायर लेते नहीं है, लेकिन दूध का दूध और पानी का पानी, टेक्नोलॉजी का नहीं है कोई सानी, फॉर्चून इवेंट का पानी का पानी खड़क।
थोड़ा सा इस बार डिसीजन पेंडिंग है। बल्लेबाज की रेड बत्ती लगेगी या हरी झंडी, ये तो पता चलेगा आपको। हाँ, किसकी जलेगी और किसकी बुझेगी ये बाद में पता चलेगा। कितने थोड़ा पर 1 2 3 4 5। अच्छा, अच्छी बात है। आजकल क्या समझी निकल जाता तो कोई टेंशन नहीं है। यस, क्या है? बल्लेबाज आउट, रेड बत्ती यानी कि OUT, पॉपिंग क्रीज के अंदर पहुंचे नहीं है और इसीलिए हम इस बार तीसरे अंपायर ने चेक किया और ये तीसरा झटका यह अनवी सानवी राइडर्स 11 कालेश्री टीम का स्कोर इस बार देखा जाए 14 रन 3 विकेट के नुकसान पर डीजे कमान। हाँ, धन्यवाद 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 डीजे। बिल्कुल सुभाष मात्री, आपने सही जिक्र किया है टेक्नोलॉजी का प्रकार। पहले के जमाने में क्या होता है, कोई आग लगाने वाला होता है ना, उसके ऊपर विश्वास नहीं रखते, कोई पुरावा नहीं था ना, गवाह नहीं था। अभी क्या है, किसी को कौन गाली देगा, मोबाइल के अंदर रिकॉर्डिंग होती है तो समझ आदमी पकड़ जाता है फटाक से, कौन किधर जाता है, कहाँ बैठा हुआ है, ये भी समझ जाता है। टेक्नोलॉजी फास्ट बन चुकी है। पहले के जमाने में, आपके जमाने में चिट्ठी के ऊपर प्यार चलता था, बहुत मजा आता, लाल वाली के ऊपर ही चिट्ठी भेजना पड़ती थी। अब तो सारा लाल मिर्ची हरा डेट याद आ गए तो फेसबुक के ऊपर बैठ। स्वागत रवि आ गए है जूस लेके, उनका स्वागत है। हमेशा कहीं भी टूर्नामेंट होती है तो जूस लेके आता है, उसका कारण क्या है, पहले तुम पियो बाद में मेरा धंधा फुल करो। स्वागत है। और इस बार शानदार तरीके से हुक गया, महेंद्र अमरनाथ जी की याद दिलाई, 1 बाउंड के साथ गेंद चली गई लॉन्ग लेग सीमा ने के बाद शानदार जानदार इस बार देखा है मेरे हिसाब से ये बाउंड्री आई। यस, जूस जय हनुमान जूस सेंटर कड़वे, प्रोप्राइटर रवि पाटिल जी। जूस की टेस्ट ही अलग है, इसलिए डायरेक्ट पनवेल भाभी जी को कह दिया आओ कलवा में, लेकिन सच्चे दिल के इंसान है, हमारे परम मित्र है। और गई पारू की गली पकड़ जाएगा और ये ड्रॉप, ऐसा लग रहा था कि यह करिश्मा उल्टा हो जाएगा। क्या जस्ट विन द मैच क्रिकेट में कहते, पकड़ो क्या जीतो मैच। जीवनदान किसी को देने का नहीं, जब शाहजहां ने शाहजी को जीवनदान दिया तो शिवाजी पैदा हुआ। जीवनदान महंगा साबित होता है। स्टीव वॉ को 1999 के वर्ल्ड कप में हर्षल गिफ्ट ने जीवनदान दिया। दक्षिण अफ्रीका आज भी स्वप्न में भगत रही कि वर्ल्ड कप कब और कब मिलेगा। और 83 के वर्ल्ड कप में कपिल देव साहब वीरेंद्र चहल को जीवनदान देते, भारत विश्व कप जीतता नहीं। 20 स्कोर। और इस बार देखिए थोड़े पीछे गए थे खेलने के लिए गेंद को, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क। कृपा करके जो वाइड गाड़ी है किसी की, वो थोड़ा दरवाजा बंद कीजिए। बीस 29 रनों की अभी तक जरूरत है। अपील की थी, जोश ज्यादा था, विश्वास कम था। अंपायर के ऊपर दबाव डालने के लिए इस बार हमरापुर के विकेटकीपर ने ज्यादा तैयारी की थी, लेकिन गेंद और बल्ले की भी संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ति, 2 ओवर खत्म हो चुके और 2 ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके। यह कालेश्री टीम का स्कोर 20 के घर में 3 विकेट के नुकसान पे। तो आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए 29 चाहिए। इस ओवर में 7 रन आए, सुंदर जानदार पैनापन और साबित हुआ। पानी की मांग मैदान के अंदर हो चुके हैं। गुड्डू इस बार फोटो निकाल रहे, लेकिन जा रहे हैं इस बार डीजे के पास सुमधुर संगीत सुनने के लिए। खाओ खाना। आज तो गुरुवार है, साईं बाबा का रुपेश हार्दिक स्वागत। देखिए हमारे पेंटर रुपेश एक बेहतरीन इंसान और जबरदस्त कलाकार। इस बार हमेशा अमरापुर टीम के पीछे उनका सपोर्ट रहता है। हमेशा पेंडिंग करते मुझे संदेश है, दादा इस मैच खेलने से कुछ फायदा नहीं, लेकिन मैच देखने की मजा कुछ अलग होती है। बिल्कुल समीर दादा महात्रे इनके नेतृत्व में कबड्डी का भी आयोजन उन्होंने किया था और वो बेहतरीन आयोजन साबित हुआ। मैंने शुरू में कह दिया ना कि इस विभाग के अंदर कबड्डी खेल के कई पुलिस में इस बार देखा जाए वो शामिल हो चुके हैं। और 22 मार्च को इसी मैदान के ऊपर कबड्डी है, तो गुड़ी पड़वा के तौर के ऊपर 55,000 फर्स्ट प्राइज है, तो जरूर देखने के लिए आएंगे।
कबड्डी बोले तो इस विभाग का आधा जीव है। हमारे यहाँ कबड्डी बोले तो कुछ नहीं जम रहा, बस क्रिकेट। और हमारे लोग बोलेंगे हम पहले कबड्डी भारी खेलते थे। किसने देखा तुमको खेलते समय? हाँ, सुबह भारती करो। ये महेश कोकाड़े जी और रमेश रोकड़े जी आए थे, जो काफी जबरदस्त कलाकार। आप सभी ने देखा होगा उनकी भूमिका क्या थी, लेकिन यह भूमिका क्या निभाना पड़ेगा बल्लेबाजों को। स्कोर इस बार देखा जाए 20 के घर में तीसरे बॉलर आए हैं मंदार धाड़वी। विंटाशेड के नाम से ये टीम खेल रही है हमरापुर की, और ये कैप्टन आए गेंदबाजी करने के लिए। सामने बल्लेबाज है गणेश ठाकुर, निकित ठाकुर, जो एक पे खेल सलामी बल्लेबाज है। शॉर्ट डिलीवरी बेहतरीन पुल, गैप छोटी हुई। हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़िया जाएगा भरा चौवा। ठोकम ठोक ऐसी करो ना, गेंदबाज को देखो कैसी गेंद डाले, प्रहार करो। एक ना सोलकर साहब जी के इनके भाई ने कह दिया था कि बॉल गुड लेंथ की हो सकती है, लेकिन रन इकट्ठा करो। और इस बार देखा जाए निकित दाऊर अंडराम के प्लेयर है, लेकिन शानदार चौवा लगा दिया है। उड़ाओ या दायरे के अंदर दायरे के बाहर फेंको। तो 4 के बदले स्कोर 24 के घर में। सेकंड बॉल मंदार धाड़वे की, 25 रनों की अभी तक जरूरत है। बेहतरीन शॉट, टाइमिंग ठीक ठाक नहीं है, लेकिन फील्डर मौजूद है। गांव कॉर्नर के क्षेत्र में दूसरे के पलट गए, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। कालेश्री अपने विभाग के अंदर खेल रही है। हमरापुर टीम मेहमान है, क्या मेहमान जीतेगी या खुद अपने इस विभाग के अंदर तंबू में बम्बू खड़ा करेंगे, ये तो वक्त बताएगा। लेकिन 2 के साथ स्कोर पहुंचा है 26। 23 रनों की जरूरत है। धन्यवाद। हाँ, उड़ाओ, उड़ाया उड़ाया, और गेंद चली गई पारू की गली, कश्मीर की गली, गेंदबाज के दिल की जली। ऐसा मारा छक्का की हो गए सबके खली वली। देखिए क्या बात है, उस बाहर से आवाज आया कि उड़ाओ, और इसने उड़ाया। हाँ, 32 स्कोर। यह हमारा शब्द बहुत फेमस है, यही से हमारी पहचान बन चुकी है। हाँ, मैंने शुरू में कह दिया छोटे वाले को ठोका मजबूती का होता है, वो टनाटन उड़ जाते हैं ना। 32 स्कोर। और इस बार ये गलती गेंद है, ऑफ स्टंप के बाहर ही ज्यादा गेंद डाली है, लाइन से गेंद भटक गई है। वाइड घोषित किया हनुमान नायक जी ने। तो एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 33 के घर में। छोटे कद के खिलाड़ियों की बात आती है, सुनील मनोहर गावस्कर साहब, मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंदुलकर साहब, चेतन शर्मा जी क्या थे, जो हाइट से कम थे। और इस बार यहाँ गेंद देखिए, उन्होंने गेंद को छोड़ा है जरूर, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रखा है। जो लाइन है उससे गेंद बाहर नहीं गई, इसलिए अंपायर उसे वाइड नहीं दे सकते। खुद इस बार अंपायर बता रहे हैं, लेकिन स्कोर 33 के घर में रुका हुआ है। और जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से 16 रनों की जरूरत है। गणित तज्ञ हमारे पीछे बैठे हुए हैं, और वो उनकी कैल्सी अच्छी है, फटाफट यही होना चाहिए। लेकिन सुंदर बल्लेबाज इस बार स्ट्राइक के ऊपर खेले निकित ठाकुर। और इस बार गलत गेंद है। देखिए अपने पास गति अच्छी है, लेकिन इस बार गति के साथ दिशा बदल रही, तो आपकी दशा 100% है। अतिरिक्त रनों के साथ स्कोर ज्यादा ही आएंगे, और इसका फायदा हो रहा है कालेश्री टीम को। 1 के साथ स्कोर पहुंचा है 34 के घर में। 2 गेंदें अभी तक शेष है, 5वीं गेंद। और इस बार याद है कि ये बाहर जाने वाली गेंद के साथ उठाने की कोशिश की, विकेट कीपर ने एक हाथ में सुंदर कैच को लपक लिया। और निकित ठाकुर जैसे बल्लेबाज अब टीम के लिए 13 रनों का योगदान देके ड्रेसिंग रूम में वापस आ रहे। 34 पे इस बार देखा जाए चौथा विकेट गिरता हुआ कालेश्री टीम का। हॅलो सर, बघा त्याचप्रमाणे अनेकांच्या शुभेच्छा आपल्याला सुद्धा येत आहेत. आम्हाला वाशिम विभाग संघटनेला नेहमीच समालोचनाचा नेहमीच साथ देणारे आमचे जितेंद्र पाटील सर सध्या JSW कंपनी कार्यरत आहेत. ते सुद्धा ही लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. दत्ता म्हात्रे सरांचा सुद्धा मेसेज येऊन गेलेला आहे. आणि त्याचबरोबर ते आमचे सर्व ग्रामस्थ, कान्होबाचे सुद्धा ग्रामस्थ ही मॅच बघतायत, समीर दादांना ऑनलाईन पाहत आहेत, त्यांनी सुद्धा प्रत्येकाने शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तर नक्कीच त्यांची नावं घेऊ, परंतु भरपूर साऱ्या शुभेच्छा आपल्याला येत आहेत. तर या सर्व शुभेच्छा देणाऱ्यांचं, पाठीराख्यांचं आपण सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. सह्याद्री चषक 2022च्या निमित्तानं आपण देत असलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकार करून आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. हाँ धन्यवाद धन्यवाद. ये शुभेच्छा, जब कोई देखते मैं ट्रॉम्बे में कमेंट्री कर रहा था, रात भर मुझे तंग किया. एक ने शुभेच्छा दिया, कहता हम मैच देख रहे हैं. बोलू मैं क्या करूं, तो शुभेच्छा दो. हम 50 लोग बोलते मैच देख रहे हैं. तेरी कौन शुभेच्छा देगा? एक बोल तो ठीक है, इतने बड़े क्या करेगा. लेकिन ये सह्याद्री ट्रॉफी के लिए देखिए टर्निंग पॉइंट के ऊपर शुभेच्छा रहे. ये समीर मात्रे के ऊपर प्यार है. फुल टॉस भाई साहब, लेकिन इस बार ठीक ठाक संपर्क हुआ नहीं. एक तो चुराया, दूसरे के लिए पलट गए. खराब क्षेत्र रक्षण हुआ. क्षेत्र रक्षण इज इंपॉर्टेंट बात है. जॉन टिरोज साहब जी ने कह दिया कि बॉल को पकड़ने लिए झपाक से दबाइए. और बिल्ली है ना, ओवर की समाप्ति हो चुकी है. बिल्ली चूहे को जो पकड़ती है ना, तो दस्ताने पहनकर नहीं पकड़ते, फटाक से उसके पंजों में ताकत होती, चूहा हिलता भी नहीं. बॉल को ऐसे पकड़ो मुट्ठी में, बॉल छूटना नहीं चाहिए मेरे हाथों से. लेकिन ओवर की समाप्ति, 3 ओवर खत्म हो चुके, रन बन चुके कैलाश्री टीम का 36, 4 विकेट के नुकसान पे. आने वाले 6 गेंदों में जीतने के लिए मेरे हिसाब से 13 रन चाहिए. 13 रनों की जरूरत है. नहीं बोले सुमित ठाकुर गए हैं. मंदार धाड़वे के इस ओवर में 16 रन आए हैं. ये ओवर महंगा साबित हुआ है, लेकिन आने वाले 6 गेंदों में 13 रन चाहिए. आखिरी गेंदबाज कौन होंगे इस बार देखा जाए. पिंडा सेठ प्रतिष्ठान हमरापुर के. 6 गेंदे जीतने के लिए 13 रन, बस 2 छक्कों की जरूरत है. 2 पटाखे आए तो समझ जाइए मैच कैलाश्री की मुट्ठी में हो सकती है. लेकिन ये रन देना नहीं चाहिए. तो गेंदबाजी करने के लिए अक्षय पाटिल को निमंत्रण दिया है, तो अक्षय को ये रन नहीं दे सकते. तो पिंडा सेठ प्रतिष्ठान हमरापुर टीम इस मैच को जीत सकती है. हार जीत क्रिकेट के 2 हिस्से हैं. क्रिकेट में भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है. क्रिकेट अनिश्चितता से भरा हुआ खेल है, और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है. जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती, तब तक क्रिकेट में कुछ नहीं कहेंगे कि मैच कौन जीतेगा और कौन हारेगा. हाँ बिल्कुल, अनिल अंबानी साहब इनके ये बॉडीगार्ड है. और महाराष्ट्र पुलिस में अपनी सेवा करते समय क्या पुलिस बंदूक से गोली निकलेगा, वक्त बताएगा. 36 स्कोर बन चुका है. सामने इस बार अक्षय पाटिल. और कट, बाप रे बाप, पुलिस वाले गैप ढूंढने में काफी माहिर है. और देखा जाना पड़ना, बैकफुट पर जाकर स्क्वायर कट कर दिया, गेंद को पीछे हट कर दिया. शानदार चौका. बेहतरीन 4 रन के साथ स्कोर आगे पहुंचाएं. 40 स्कोर जीतने के लिए इस बार देखा जाए रन चाहिए मेरे हिसाब से 5 गेंदे और 9 रन. सुंदर बल्लेबाजी इस बार बैट्समैन गणेश जी ठाकुर एक साइड से क्या डटे हुए. सुंदर बल्लेबाजी उन्होंने की. 10 रन पे खेल रहे, 2 चौविया और 1 डबल के साथ. और इस बार विकेट कीपर गलती करते रन आउट का मौका. बचपन में थोड़े कंचे खेलना पड़ता है, गोटी नेम जिसे हम कहते. अभी नहीं रह गए हो, लेकिन वो खेलने से नेम आ जाता है. लेकिन एक सिंगल के साथ स्कोर 41 के घर में 4 गेंदे जीतने के लिए 8 रन. कंपलसरी चेसिंग है. कैलाश्री वाले ध्यान में रखिए, कंपलसरी चेसिंग है. हमरापुर वाले ध्यान में रखिए, कंपलसरी चेसिंग है. 4 गेंदे जीतने के लिए 8 रन. निखिल ठाकुर नहीं, सुमित ठाकुर जो 1 रन पे खेल रहे, छोटे कद के खिलाड़ी है. और इस बार देखिए इस गेंद को खेला है, जरूर 1 रन चुराया. गेंद बाउंड्री के नजदीक, दूसरे के लिए और अंत में बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश किया. तब तक के लिए तीसरे के लिए पलट गई, और इसी के साथ याद है 30 रन दौड़ के पूरा कर दिया. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. प्रयास अच्छा था, लेकिन 3 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने. और 3 रनों के साथ याद देखा जाए तो कैलाश्री टीम का स्कोर पहुंचा है 44 के घर में. आखिरी 3 गेंदे शेष, और जीतने के लिए रन चाहिए 5 रन चाहिए. देखिए इस टूर्नामेंट में ये 30 रन दौड़ के पूरा करने वाला का मान कैलाश्री के इन बल्लेबाजों को मिला. नाम है सुमित ठाकुर. 3 गेंदे और जीतने के लिए 5 रन चाहिए. कंपल्सरी चेसिंग है. धाव संख्या 44. 3 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज. अभी तक मैच में कुछ भी हो सकता. हिम्मत मत हारो. जो हौसला बुलंद रहो तो आसान, आसमां वही छूता है जिसमें हुन्नर की वो पहचान.
हुनर तुम्हारे पास होना चाहिए और होनहार खिलाड़ी का जज्बा दिखाना पड़ेगा। 3 गेंदे 5 रन, क्या मैच आई हुई है, जबरदस्त, रफ एंड टफ। और जोरदार इस बार शॉट को खेलने गए हैं, 1 रन चुराया, लंगन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, इसी के साथ दूसरे के लिए पलट चुके हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। क्या रन चुरा रहे, इसे रन चुराना कहता है। ते चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज की नजर के साथ ये 3 रन दौड़ के पूरा कर दिया है। 2 रन पूरा कर चुके हैं और 2 रनों के साथ स्कोर 46। सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिव प्रवीण पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे। साहेब आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। 13 पे खेल रहे गणेश ठाकुर। गणेश ठाकुर साहब दौड़ने में काफी माहिर है, वो खुद पुलिस है, वो जानते हैं उनकी रनिंग, लेकिन वो जो बॉडी से तगड़ा है सुमित, वो भी कैसा भाग रहे, लगता है मिल्खा सिंह का शिष्य है। वाह 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 वाह। आगे निकले और इस बार गैप में खेला हुआ शॉट 1 बाउंड के साथ, लेकिन रुक गई। 2 तो इकट्ठा किया है, क्या तीसरा रन पूरा हो जाएगा और इसी के साथ रन आउट का मौका लिया, ये हो सकता है। यार या करो, या और या पकड़ो भाई साहब, मारो और इसी के साथ ये आउट। साला दौड़ते समय लगन फिल्म की आगे कचरा बिचरा दौड़ते जाए ऐसे ही, भाग मिलका भाग, थक गया बेचारा, क्या करेगा। हाँ बिल्कुल, उन्होंने अच्छी रनिंग दौड़ाई है। अंपायर इस बार रिवो ले रहे, चेक करने जा रहे, चेक जरूर कीजिए। देखिए क्या होगा, वो दूध का दूध पानी का पानी हमारे फॉर्च्यून करेंगे, उसका टेंशन मत लो। कृपया वेळ घेऊ नका, सहकार्य करा। यस बल्लेबाज आउट ही है। एक बेल गिरी थी और एक थी ना, तो एक छोड़ के जाएगा तो दूसरी मिलेगी तो खुश होता है आदमी, लेकिन स्टंप के ऊपर इस बार बेल्स थी, तो 1 के साथ स्कोर पहुंचा है 2-48। एक गेंद जीतने के लिए 1 रन, क्या मुकाबला आया है, जोरदार तालियों से स्वागत कीजिए। ना हमरापुर टीम हार मानने के लिए तैयार है, ना कालेश्वरी टीम हार मानने के लिए तैयार है। दोनों टीम एक दूसरे के साथ जानते जरूर है, लेकिन इस टूर्नामेंट में हार मानने के लिए तैयार नहीं है। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, रोमांचक मुकाबला आया है। कौन जीतेगा और कौन हारेगा, पिंटाचल प्रतिष्ठान हमरापुर या अनवी सानवी राइजर्स 11 कालेश्वरी टीम। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, दोनों टीमों के समर्थकों ने देवताओं को याद किया होगा कि भगवान हमें मैच जीतना है। और देखिए कैच को पकड़ लेते तो बढ़िया होता, और वहां से टर्निंग पॉइंट आ चुका है। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, जोरदार तालियों से इस मुकाबले का स्वागत कीजिए। चाहे मुकाबला कोई भी जीते, लेकिन क्या मैच है ये मैच देख के ऐसा लग रहा है मुंबई के वानखड़े के ऊपर ही है। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, यह मैच में रोमांचक आया है। जिन्हें दिल की बीमारी है, जो दिल के कमजोर लेके, उन्हें मैं अभी भी कह रहा हूं कि आंखों देखा हाल, और ये मैच न देखे तो अच्छी बात है, क्योंकि हार्ट अटैक आ सकता है। जो दिल के बीमार लोग के, कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं है अभी, क्योंकि मैच में रोमांचक आया हुआ है। अगर किसी को देखते समय कुछ हो सकता तो पर्याप्त हम जिम्मेदार हम नहीं है। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, नजदीक लाएंगे फील्डर को, अंपायर सूचित कीजिए, बस वो शांत ही रहेंगे। 1 गेंद नए बल्लेबाज ऋत्विक ठाकुर के पास इस मैच का, कालेश्वरी का इस बार देखा जो भवितव्य है, और गेंदबाजी करने के लिए गेंद है अक्षय पाटिल के पास। कौन जीतेगा, कालेश्वरी हमरापुर या कालेश्वरी, कौन जीतेगा, ठाकुर या पाटिल या ठाकुर, वक्त बताएगा। जोरदार तालियों से स्वागत कीजिए। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, क्या मुकाबला है सह्याद्री ट्रॉफी 2022 का, खूबसूरत जानदार शानदार यह मुकाबला। 1 गेंद जीतने के लिए 1 रन, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला। रन अप चुका। शोले पिक्चर में कह दिया था गब्बर सिंह, डर गया वो मर गया, और यहां जो डर गया वो घर गया। 1 गेंद अभी तक 1 रन चाहिए। ऐसे रनअप के पास कई बार परिणाम गंभीर हो जाता है, हमें मालूम है। 1 गेंद 1 चाहिए। अक्षय पाटिल जोरदार तालियों से स्वागत कीजिए।
और इसी के साथ कवर के ऊपर विनिंग शॉट खेला इस बात देखा जाए ऋत्विक ठाकुर ने मैच को जीता। अनवी सानवी राइडर्स 11 कालेश्री टीम, हार्ड लक पिंटा शेठ प्रतिष्ठान हमरापुर टीम। डीजे कमान 4 रन। बहुत ही सुंदर बल्लेबाजी, हार नहीं मानी, आखिरी गेंद के ऊपर 1 रन चाहिए था। विनिंग शॉट खेला, लेकिन गणेश ठाकुर जी की तारीफ करना पड़ेगी। प्रेम मंत्री गणेश जी ठाकुर वाड़ा बल्लेबाजी अपनी टीम के लिए नॉट आउट पारी खेली, उन्होंने 15 रनों की, और वो जो पारी थी वो पारी के बदौलत आज कालेश्री टीम का विजयी रथ और विजयी झंडा ऊंचा हो गया है।